नमस्कार. ओम नमो रामा. ओम. माझ्याबरोबर चॅन्ट करा. ओम नमो रामा. ओम. पुन्हा ओम नमो रामा. ओम. पुन्हा एकदा ओम नमो रामा. ओम. पुन्हा एकदा ओम नमो रामा. ओम. मी अलकनंदा दुर्गे वाचत आहे श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 18. राम जन्म. राम जन्मला ग सखे, राम जन्मला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला. हे सर्ग 18 राम जन्म. याच्यामध्ये जे भाग 3 आहे तो मी वाचत आहे. एके दिवशी धर्मात्मा दशरथ राजा पुरोहित आणि नातलगाबरोबर बसून मुलाच्या विवाहासंबंधी विचार विनिमय करीत होता. महात्मा दशरथ मंत्र्यांबरोबर विचार विनिमय करीत असताना महातेजस्वी विश्वामित्र मुनी तेथे आले. ते द्वारपालांना म्हणाले, तुम्ही राजाला लवकर कळवा की कुशिकवंशी गाधीपुत्र विश्वामित्र आले आहेत. त्यांचे ते बोलणे ऐकून द्वारपाल धावतच राजवाड्यात गेले. विश्वामित्राच्या त्या वाक्याने ते मनात फार घाबरले होते. इतका दरारा होता त्यावेळेस राजाचा आणि ऋषींचा. राजवाड्यात पोहोचून त्यांनी इक्ष्वाकू कुलपन्न दशरथाला विश्वामित्र ऋषी आल्याचे सांगितले. त्यांचा तो निरोप ऐकून राजा सावध झाला आणि ब्रह्मदेवाला सामोरा जाणाऱ्या इंद्राप्रमाणे तो पुरोहितांना बरोबर घेऊन मोठ्या आनंदाने विश्वामित्राला सामोरा गेला. विश्वामित्र कठोर व्रताचे पालन करणारे तपस्वी होते. ते आपल्या तेजाने तळपत होते. जेव्हा आपल्याला तपस्वी व्हायचं राहते तेव्हा प्रत्येक व्रत जे आहे ते कठोर करावे लागते. याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे. त्यामुळे तेज जे आहे आपल्या शरीरात, आपल्या मनात आणि आपल्या आत्म्यात बरोबर येते. त्यांच्या दर्शनाने राजाचा चेहरा आनंदाने उजळला आणि त्याने त्या महर्षीला अर्घ्य प्रदान केले. राजाने अर्पण केलेल्या अर्ध्याचा यथाविधी स्वीकार करून विश्वामित्रांनी दशरथाचे कुशल मंगल विचारले. धर्मपरायण विश्वामित्रांनी राजाला त्याचे नगर, कोश, जनपद, बांधव आणि मित्र यांची कुशल विचारले आणि ते म्हणाले, राजा, तू जिंकून मांडलिक केलेले सर्व राज्ये तुझ्याशी नम्रपणे वागतात ना? तुझे यज्ञ यागादी देवकर्म आणि अतिथी सत्कारादी मनुष्यकर्म ठीक चालले आहे ना? त्यानंतर मुनिवर विश्वामित्रांनी
वशिष्ठ आणि इतर ऋषींना भेटून त्याचे यथायोग्य कुशल विचारले. नंतर ते